89 नंतर म्हणजे मुख्यतः 87 साली व्ही पी सिंगांनी पक्ष सोडल्यानंतर बोफोर्स आणि अयोध्या हे प्रश्न एकत्र आले. हा आणि एकत्र आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने अयोध्या लावून धरला आणि डाव्यांनी बोफोर्स लावून धरला. पण त्यांची तथाकथित फ्लोअर मॅनेजमेंट लोकसभेत झाली आणि राजीव गांधींना अडचणीत आणण्यासाठी त्यांचं एकमत झालं. डाव्यांचं आणि भाजपचं. हा, त्यावेळेला पहिल्यांदा हिंदू मुसलमान हा इश्यू अजेंड्यावर आला. आणि तुला आठवत असेल त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आता मी मुंबईत होतो, मुंबईत पाहिलं मी, जागोजागी कॉर्नर मिटिंग्सना मंदिर वही बनाएंगेच्या घोषणा व्हायच्या, चळवळी व्हायच्या. पाठोपाठ त्यांच्या त्या समान नागरी कायद्याच्या चळवळी व्हायच्या. 370 बद्दल एवढं नव्हतं, पण समान नागरी कायदा आणि अयोध्या याच्याबद्दल होतं. तेव्हा वातावरणात असं घुमायला लागलं की आता राजकारणाचा मुख्य इश्यू हिंदू मुसलमान झालाय. आणि महाराष्ट्रात तो प्रामुख्याने होता. तामिळनाडूत नव्हता. आता मी पत्रकार होतो त्यावेळेला. तामिळनाडूत नाही, केरळमध्ये नाही, अगदी कर्नाटकमध्ये सुद्धा नाही, आंध्र प्रदेशमध्ये नाही, कुठेही तो हिंदू मुस्लिम हा इश्यू नव्हता. तो फक्त होता महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि थोडासा दिल्ली. बाकी देशात तो कुठेही नव्हता, पण या ठिकाणी होतो. बिहारमध्ये सुद्धा नव्हता. आता हिंदू मुसलमान हा प्रश्न ज्यावेळेला महाराष्ट्रात पेटला त्यावेळी तुला लक्षात येईल महाराष्ट्राला ही एक जुनी ह्या टाईपच्या राजकारणाची परंपरा आहे आणि तिचा संबंध थेट गांधी हत्येशी जातो. आणि त्यामुळे गांधी हत्येनंतर जे दबलेले वर्ग होते की ज्यांना वाटायचं काँग्रेस चूक आहे, ते लोक जरी प्रत्यक्षात नथुरामवादी नसले तरी गांधींच्या विरोधी म्हणून हिंदुत्ववादी वळायला लागले. आणि गंमत म्हणजे तुला कदाचित लक्षात असेल, काही समाजवाद्यांवरती सुद्धा तो परिणाम झाला नव्हता. बाळासाहेब ठाकरे एवढे मोठे नव्हते, त्यांची मर्यादा फार तुलनेने कमी होती, पण तरी सुद्धा हा मुद्दा जसजसा वाढायला लागला तसतसे बाळासाहेब ठाकरे प्रॉमिनंट व्हायला लागले महाराष्ट्राच्या राजकारणात. आज आपण शिवसेना म्हणजे शिवसेनेचे 4 घटक झाले. शिवसेना जरी म्हणत असलो तरी शिवसेना वॉज नॉट सो स्ट्रॉंग ऑलमोस्ट टिल 1998 किंवा 1999. शिवसेना होती, आवाज होता, बाळासाहेबांचा आवाज वाढत वाढत गेलेला होता 85 सालानंतर. पण हिंदू मुसलमान हा विषय आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या भेगा पडत गेलेल्या आहेत त्या भेगा अजून पूर्णपणे बुजल्या गेलेल्या नाहीयेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं ते एक व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे.